जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही शिक्षक पात्रता ह्या ठिकाणी बघा, जे काही शिक्षक पदी तुम्हाला दोन संधी सध्या अवेलेबल झाली। एक म्हणजे टीईटी आणि दुसरी म्हणजे ह्या ठिकाणी बघा सीटेट। तर सीटेट जी परीक्षा आहे तर ती बघा डिसेंबर 2024 ला सध्या होणार आहे आणि ही महत्त्वाची तुम्हाला संधी अजून एक अवेलेबल झाली आहे। म्हणजे ह्या ठिकाणी जी काही टीईटी परीक्षा तुमची नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आणि जी काही सीटेट परीक्षा आहे तर ती डिसेंबर महिन्यामध्ये होणार। म्हणजे जवळपास तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा बघा टीईटी आणि सीटेट ह्या परीक्षेमधला जो गॅप आहे तर तो सध्या इथे मिळाला आहे। म्हणजे एकंदरीत तुमचा टीईटीचा अभ्यास आणि सीटेटचा अभ्यास हे दोघांमध्ये बघा ह्या ठिकाणी अभ्यास करताना तुम्हाला फायदा होईल, जेणेकरून तुम्ही दोघ्या परीक्षा ह्या ठिकाणी जे असेल तर ते इथं क्वालिफाय तुम्ही करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सीटेट परीक्षा डिसेंबरला होणार आहे तर अर्ज प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे, कॅटेगरी किंवा मग ओपन ज्या काही प्रत्येक विषयासंदर्भात जे सध्या फी स्ट्रक्चर आहे तर ते काय असणार आहे, तसंच एक्झाम सेंटर नेमकं काय असणार आहे, सिलेबस नेमकं काय असणार आहे, तर संपूर्ण डिटेल्स आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, महत्त्वाचं जे काही सीटेटचे जे काही नोटिफिकेशन आहे तर ते सध्या आलं आहे आणि अप्लिकेशन जे आहे तर ते अप्लिकेशन कालच्या दिवसापासून म्हणजे 17/9/2024 ते 16/10/2024 पर्यंत सध्या असणार आहे। म्हणजे इथे तुम्हाला 1 महिन्यापर्यंत जो काय कालावधी आहे तर तो सध्या बघा देण्यात आला आहे। तर लवकरात लवकर जे अर्ज आहे तर ते अर्ज सध्या करू शकतात। तर अंतिम जे काही अप्लिकेशन आहे लास्ट डेट तर ती 16/10/2024 बिफोर 11:59 PM म्हणजे रात्री म्हणजे या ठिकाणी बघा 11:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत तुम्ही 16 तारखेपर्यंत फॉर्म हे भरू शकतात। तर हे फॉर्म भरल्यानंतर महत्त्वाची जी काही डेट असणार आहे एक्झामची तर ती 1 डिसेंबर 2024ला सध्या असणार आहे। तर हे एक लक्षात असू द्या। म्हणजे तुमचं जी काही टीईटी परीक्षा झाल्यानंतर साधारण तुम्हाला महत्त्वाचं आता टीईटी परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 25 दिवस सध्या बघा मिळणार आहे पुढील परीक्षेसंदर्भात। तर अभ्यास आहे तर तो जोरात चालू द्या। तर ह्या ठिकाणी बघा टेंटेटिव्ह शेड्यूल देखील आहे। तर 1/12/2024ला एक्झाम असणार आहे। त्याच्यामध्ये बघा पहिला पेपर जो असतो तर तो फर्स्ट शिफ्टला असतो, मॉर्निंग शिफ्टला। तर त्याच्यामध्ये जो टायमिंग आहे 9:30 ते बघा 12 पर्यंत पहिला पेपर असतो आणि जो दुसरा पेपर आहे प्राथमिकसाठी तर तो इव्हिनिंगचा टायमिंग असतो। म्हणजे ह्या ठिकाणी बघा 2:30 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत असं इथे टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या देण्यात आलं आहे। तर आता बघूया इथं पुढे जे काही देण्यात आलं आहे तर ते म्हणजे सध्या तुम्हाला अप्लिकेशन जे करायचं आहे तर ते अप्लिकेशन जी वेबसाईट इथं देण्यात आली आहे बघा CTET.nic.in ह्या जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावर जाऊन तुम्ही आपल्या मोबाईलमधून देखील अर्ज हा करू शकता। तर अर्ज कसा करायचा त्या संदर्भात जे काही व्हिडिओ असेल तो देखील आपण बनवूया। तर ह्याच्यामध्ये जी काही सिंपल स्टेप आहे तर ती तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊन सध्या अर्ज हे करू शकता। तर अर्ज करताना तुम्हाला महत्त्वाचं जे काही साईज लागणार आहे फोटो किंवा सिग्नेचर संदर्भात तर ती साईज देखील इथं देण्यात आली आहे। तर इथे बघा तुम्हाला फोटो स्कॅन करायचा आहे आणि सिग्नेचर स्कॅन करायचं आहे। तर फोटोची जी काही साईज असेल आणि सिग्नेचर जी आहे तर ती सध्या JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला असायला पाहिजे। फोटोची जी साईज आहे तर इथे बघा 10 ते 100 MB KB सध्या असायला पाहिजे, 10 ते 100 KB आणि इथं जे काही सिग्नेचर आहे तर सिग्नेचर म्हणजे या ठिकाणी 3 ते 30 KB सध्या असायला पाहिजे। तर ही जी साईज असेल तर ती साईज देखील तुम्ही स्वतः मोबाईलमध्ये करू शकता। तर ही एक तुम्हाला तिथे अटॅच करायला पडेल। त्यानंतर पुढे बघा जे काही फी स्ट्रक्चर आहे तर ते फी स्ट्रक्चर बघूया। तर इथे एक्झामिनेशनसाठी जी काही फी ठेवण्यात आली आहे तर इथं बघा कॅटेगरीसाठी हे जे काही कॅटेगरी देण्यात आले आहे जनरल असेल, OBC असेल, NCL संदर्भात तर त्यांना बघा पेपर ह्या ठिकाणी 1 किंवा 2 जर फक्त द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी 1000 रुपये सध्या असणार आहे। म्हणजे तुम्ही पेपर 1 किंवा 2 कोणताही तुम्ही इथं एक पेपर देऊ शकता, त्याच्यासाठी 1000 असणार आहे जनरल OBC संदर्भात। आणि दोघी पेपर जर द्यायचे असेल तर तुम्हाला 1200 रुपये सध्या फी असणार आहे। म्हणजे फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर असे तुम्ही दोघी जर क्वालिफाय त्या ठिकाणी पात्रता असाल तर तुम्हाला दोघी पेपर बघा ज्यांना द्यायचं आहे त्यांना 1200 रुपये असणार आहे। त्यानंतर दुसरं जे आहे तर ते म्हणजे SC, त्यानंतर ST आणि ह्या ठिकाणी बघा जे काही जे दिव्यांग पर्सन असेल किंवा इतर जे काही पर्सन आहे तर त्या संदर्भात इथे 500 रुपये पहिल्या पेपरसाठी आहे आणि दोघी पेपर जर द्यायचे असेल तर त्यासाठी 600 रुपये इथं असणार आहे। तर हे झालं फिक्स स्ट्रक्चर संदर्भात। तर जी काही फी आहे तर ती सध्या बघा ऑनलाईन असणार आहे। तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे देखील करू शकता। पुढचं आपण बघूया
सांगितल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया ही तुम्हाला ऑनलाईन करायची आहे. वेबसाईट इथं दिलेली आहे ctet.nic.in ह्याच्यावरती तुम्हाला अर्ज प्रक्रिया ही सध्या करून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये आता पुढचं जे बघूया आपण, तर जे सध्या बघा संपूर्ण ह्या पुस्तिकेमध्ये डिटेल्स देण्यात आली आहे का नेमकं परीक्षेसंदर्भात काय काय असणार आहे, किती वाजता पेपर सुरुवात होणार, किती वाजता तुम्हाला पोचायचं आहे, ते संपूर्ण डिटेल्स ह्याच्यात देण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा जो काही पेपर स्ट्रक्चर आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या पेपर जो फर्स्ट असतो तर तो पेपर फर्स्ट कोणासाठी, तर क्लास 1 ते 5वीपर्यंत असतो. आणि पेपर 2 जो असतो तर तो इथं बघा क्लास 6वी ते 8वी ह्या 2 ह्या ठिकाणी बघा गट आहे त्यांचा संदर्भात असतो. आणि संपूर्ण जे काही पेपर असणार आहे, एक्झाम असणार आहे तर ती MCQ असणार आहे, म्हणजे प्रश्नाचे ऑप्शन असणार आहे. तर इथं बघा आता पेपर फर्स्टसाठी जो काही सिलेबस आहे तर तो सिलेबस इथे तुम्हाला 150 प्रश्न असणार आहे आणि 150 मार्क असणार आहे. त्याच्यामध्ये 5 घटक आहे पहिल्या पेपरला, जसं TETचं आहे तर त्या संदर्भात आहे. तर इथे ह्या ठिकाणी बघा CDP आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट 30 प्रश्न 30 मार्क, मॅथमॅटिक्स असेल 30 प्रश्न 30 मार्क, एन्व्हायरमेंट स्टडी असेल या ठिकाणी 30 मार्क 30 जे काही प्रश्न असेल. त्यानंतर फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज ह्या ज्या लँग्वेज आहे तर ते सध्या बघा आपल्याला निवडायला पडतात. त्यानंतर ज्या काही लँग्वेज आहे तर त्या लँग्वेज इथं देण्यात आले आहे. एकूण बघा 20 लँग्वेज असतात, तर ह्याच्यामधले आपण फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज सध्या निवडू शकतो. तर साधारण फर्स्ट लँग्वेज आपण ह्या ठिकाणी बघा हिंदी निवडतो आणि जी काही दुसरी लँग्वेज असेल तर ती दुसरी लँग्वेज मराठी या ठिकाणी निवडत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लँग्वेज हे निवडू शकतात. त्यानंतर पुढे बघा ह्या ठिकाणी जो दुसरा घटक आहे गट 6वी ते 8वीपर्यंत, म्हणजे इथे देखील जे काही चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, मॅथमॅटिक्स किंवा मग सोशल स्टडी असे जे या ठिकाणी तुम्ही TETला जसे घेतात तशा पद्धतीने तुम्हाला इथं हे ऑर विषय असणार आहे. तर ते देखील ह्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आता सध्या बघा इथे जे काही सेंटर वगैरे देण्यात आले तर ते सेंटर देखील बघूया, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरून सध्या महत्त्वाचं जे काही नियर बाय सेंटर असेल तर ते तुम्हाला मिळो. तर हे जे काही सिलेबस आहे ह्या सिलेबस संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवर सध्या आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. मराठीमध्ये आहे संपूर्ण, तुम्हाला काय काय त्या ठिकाणी सिलेबस असणार आहे तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. ह्याच्यामध्ये बघा इंग्रजीमध्ये सिलेबस देण्यात आले, हे संपूर्ण तुम्हाला मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करून सध्या सिलेबसचं सविस्तर तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, तो तुम्ही बघून घ्या. तर आता इथे जे काही सेंटर असेल तर ते सेंटर आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की आपलं नियर बाय जे सेंटर आहे तर ते सेंटर नेमकं कोणतं आपल्याला जवळ पडेल त्या संदर्भात. आता हे जे काही सेंटरची जी लिस्ट आहे ऑल, म्हणजे या ठिकाणी जवळपास 136 जे काही सेंटर आहे तर तिथे सध्या असणार आहे. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र संदर्भात जे सेंटर आहे तर ते सेंटर बघा महाराष्ट्राचे सेंटर देण्यात आले. तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बघा अमरावती आहे, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सोलापूर हे जे काही सेंटर आहे तर हे सध्या महाराष्ट्रामध्ये सध्या सेंटर आहे. तर तुम्हाला जे जवळ पडत असेल तर त्या सेंटर सध्या तुम्ही निवडू शकतात. तर लवकरात लवकर फॉर्म भरा, म्हणजे ह्याच्यात जी काही सीट असते तर ती सध्या बघा बुक होत जाते. आणि तुम्हाला जर सेंटर जवळपासचं नाही मिळालं महाराष्ट्रामध्ये, मग अदर जे काही स्टेट आहे तर तिथे तुम्हाला निवडायला पडतं. तर हे सेंटर संदर्भात महत्त्वाचं माहिती होती. तर सध्या हे सेंटर आहे, तर हे सेंटर तुम्ही एकदा बघून घ्या. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं हेच होतं. आणि ह्या ठिकाणी जे काही फी स्ट्रक्चर आहे तर ते देखील एकदा बघून घ्या. फी तर ह्या ठिकाणी जी काही मागे होती तीच फी आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही जे क्वालिफाय असाल पेपर 1 पेपर 2 तर त्या संदर्भात तुम्ही अप्लिकेशन इथे करू शकता. तर इथं जे संपूर्ण डिटेल्स आहे तर ती सध्या बघा देण्यात आली आहे. लास्ट म्हणजे 16/10/2024ला तुमचं लास्ट असणार आहे ॲप्लिकेशन संदर्भात. तर लवकरात लवकर सध्या बघा जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते करून घ्या. आता हॉल तिकीट केव्हा येणार आहे तर इथे बघा या ठिकाणी जे काही एक्झामिनेशनच्या 2 दिवस अगोदर सध्या हॉल तिकीट येत असतात. तर त्यासाठी देखील तुम्ही अलर्ट राहायचं आहे, म्हणजे तुमची एक्झाम आहे 1 तारखेला 1 डिसेंबरला. तर हॉल तिकीट कधी येणार तर 2 दिवस अगोदर सध्या बघा येणार. तर अशा संदर्भात इथे हॉल तिकीट संदर्भात इथे सूचनाही देण्यात आलेली आहे. तर अशा संदर्भात तुम्हाला जे काही शेड्यूल आहे किंवा पोचायचं सकाळच्या शिफ्टला रिपोर्टिंग वगैरे टाईम असेल तर ते संपूर्ण देण्यात आलं आहे. तर हे संपूर्ण डिटेल्स ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तेथे जाऊन तुम्ही
जॉईन होऊ शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.